नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की काही दिवसांपूर्वी आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट जे आहे ते बजेट सादर केलं आणि या बजेटमध्ये करदात्यांना मोठा दिलासा दिला. खूप सुखावणारी गोष्ट ही सर्वसामान्य करदात्यांच्या बाबतीतली होती, अशा साधारण प्रतिक्रिया या देशभरातून उमटल्या. या अर्थसंकल्प आणि या सुधारित कर कायद्याच्या संदर्भात बोलण्याकरता आज न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये मुंबईतले ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट आनंद देवधर उपस्थित आहेत. देवधर साहेब, नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जे नुकतंच बजेट सादर केलं, अर्थसंकल्प सादर केला आणि नवीन जो कायदा ठेवण्यात आला, तर या कायद्याची पूर्वपीठिका आपण आपल्या श्रोत्यांना समजून सांगितली तर ते अधिक समजायला सुलभ होईल. या प्रश्नाचं उत्तर मी 2 भागात देतो. पहिला उल्लेख तुम्ही अर्थसंकल्पाचा केलात. हा अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांना खूप मोठा दिलासा देणारा होता. ॲक्च्युली मिडल क्लास वॉज दी की फॉर दी सक्सेस ऑफ नरेंद्र मोदी. अच्छा. गेले काही वर्ष मिडल क्लास नाराज होता, मध्यमवर्गीय खूप नाराज होता. त्यांचा असा समज झाला होता की आम्ही जो कर भरतो त्या बदल्यात सरकार आम्हाला काय देतं, कमीत कमी आमचा कर तरी कमी करा. बरोबर. रेटा खूप होता. सोशल मीडियावरती खूप चर्चा यावर झडून आली होती. विविध क्षेत्रातील मान्यवरसुद्धा असं म्हणत होते, सरकारला सल्ले देत होते की काहीतरी आता यंदा मिडल क्लासचं करा. तर निर्मला सीतारामन यांनी जेव्हा अर्थसंकल्प सादर केला त्यावेळी इन्कम टॅक्स स्लॅबबद्दल मी सगळ्यात शेवटी बोलेन असं त्यांनी सांगून सस्पेन्स जरा थोडा ओढून धरलेला होता. पण शेवटी त्यांनी जो सस्पेन्स ओपन केला त्यामुळे सगळे मध्यमवर्गीय खुश झाले. 7 लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त होतं, ते थेट 12 लाखापर्यंत नेलं त्यांनी. खूप मोठा दिलासा दिला. स्लॅब जे आहेत इन्कम टॅक्सच्या त्या सुटसुटीत करून टाकल्या त्यांनी. ते 4 लाख ते 8 लाख, 8 लाख ते 12, 12 ते 16 असे 24 लाखापर्यंत नेल्या आणि 5% त्यांनी टॅक्स रेट वाढवला आणि 24 लाखाच्या पुढे 30% होता. त्यांनी जुनी पद्धत रद्द केली नाही, कारण अनेकांना असं वाटतं की मला 1.5 लाखापर्यंत मी ATCचे इन्व्हेस्टमेंट करतो तर मला तो फायदा मिळाला पाहिजे. त्यांना सवलत दिलेली आहे की तुम्ही दोन्ही प्रकारे तुमच्या कराचं मोजमाप करा आणि तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. तर ती जुनी पद्धतही चालू आहे. परंतु जो इन्कम टॅक्सचे रेट्स कमी केलेत, पूर्वीच्या पद्धतीत 10 लाखाच्या पुढे 30% लागायचं, आता 24 लाखाच्या पुढे 30%. इथेच कळायला पाहिजे की नवीन करपद्धत ही जास्त सोयीची आहे आणि गेल्या वर्षी 70%च्या जवळपास लोकांनी नवीन करपद्धतीप्रमाणे रिटर्न भरली होती. यावर्षी ही संख्या अजूनही जाईल पुढे आणि पुढच्या वर्षी म्हणजे हे बजेट 1 एप्रिल 25 पासून ॲप्लिकेबल होईल. तेव्हा 25-26 या आर्थिक वर्षासाठी जी रिटर्न्स फाईल होतील त्यातली जवळपास 80 ते 85% रिटर्न्स ही नवीन पद्धतीप्रमाणे फाईल झालेली असतील. हा झाला अर्थसंकल्पाबद्दलचा भाग. आता तुम्ही मला म्हणालात की नवीन कर कायद्याची पूर्वपीठिका जरा समजावून सांगा. 1961 सालचा हा जो कायदा होता त्यात वारंवार सुधारणा करून त्याची जाडी खूप वाढत होती आणि जशी जाडी वाढत होती तशी त्याची क्लिष्टताही वाढत होती. त्यामुळे व्हायचं काय, सामान्य करदात्याला काही समजायचंच नाही त्यातलं. म्हणजे ते वर्डिंग इतकं क्लिष्ट असायचं की आम्हालासुद्धा सलग एक मोठा पॅराग्राफ वाचताना 3-4 वेळा वाचल्यानंतर नक्की काय यानं म्हणायचं आहे त्याचा अर्थ ते समजायचं. त्याच्यात खूप स्कोप होता बदलाला. परंतु मध्ये असा विचार झाला होता माझ्या मते 2009 साली, ज्यावेळी माझ्या आठवड्यात चिदंबरम ज्यावेळी देशाचे अर्थमंत्री होते त्यावेळी त्यांना असं वाटलं की ह्याच्यात चेंज करावा. डायरेक्ट टॅक्स कोड हे त्यावेळेस त्यांनी तयार केलं, इंट्रोड्यूस केलं. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या. माझ्या मते मला जे आठवतं आहे त्याप्रमाणे 10 लाखापर्यंत करमाफ होता, 10 ते 25 लाख एक स्लॅब होती आणि 25च्या पुढे वेगळी स्लॅब, शेवटची स्लॅब होती. परंतु हे देताना त्यांनी सगळी डिडक्शन्स काढून घेतली होती. म्हणजे एक तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळी तुम्हाला करात सवलती दिल्या जातात त्यावेळी तुम्ही जे एक्झम्पशन्स एन्जॉय करत असता ती तुम्हाला मिळत नाहीत.
म्हणजे यू कॅन नॉट हॅव केक अँड इट इट टू, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे मला एक्झम्पशनही पाहिजेत आणि मला टॅक्समध्ये सवलतही पाहिजेत. मला विचाराल तर टॅक्ससाठी इन्व्हेस्टमेंट करणे हे मला तितकंसं पर्सनली पटत नाही. इन्व्हेस्टमेंट्स या तुमच्या जरुरीप्रमाणे जरुरी तेवढ्या आणि त्या वेळेस झाल्या पाहिजेत. इन्शुरन्स आणि मेडिक्लेम हे 2 अत्यंत आवश्यक आहे, ते व्हायलाच पाहिजे. परंतु या व्यतिरिक्त ज्या इन्व्हेस्टमेंट असतात, मार्च महिन्यात लोक धावपळ करतात, बाबा मला 1.5 लाख कसंही, पण परवडत नसताना कुठनं तरी पैसे उभे करून इन्व्हेस्टमेंट करतात. तारेवरची कसरत सगळ्यांनाच असते. ती तारेवरची कसरत बंद व्हावी. आणि शेवटी काय आहे, तुम्हाला करच जर कमी पडत असेल तर उरलेला पैसा राहून दे ना तुमच्याकडे. म्हणजे तुम्हाला हवा तसा तो खर्च करता येईल आणि जो पैसा तुमच्या हातात वाचतो तो कुठे ना कुठेतरी तुम्ही खर्च करता. म्हणजे तुम्ही खर्च केलात तर कन्झम्पशन वाढतं, कन्झम्पशन झाल्यावर डिमांड वाढतात वस्तूंचे, वेगवेगळ्या वस्तूंचे डिमांड वाढतात आणि त्याच्यानंतर मग अर्थचक्राला चालना मिळते. आणि अगदी तुम्ही सेव्ह केलेत पैसे, बँकेत ठेवलेत, तरी बँकेचे डिपॉझिट्स वाढतात आणि डिपॉझिट्स वाढल्यानंतर बँकेची कपॅसिटी वाढते की जास्तीत जास्त कर्ज वाटप करू शकतात आणि कर्ज वाटप झालं की धंदे चालू लागतात. असं ते आहे. तर चिदंबरमनी तेव्हा तो डायरेक्ट टॅक्स कोड बिल आणलं होतं, ते कुठे गेलं, कृष्णविवरामध्ये ते लुप्त झालं असेल UPAच्या. 2017 साली मोदींना परत असं वाटलं की सुसंगती यावी, नवीन काहीतरी इन्कम टॅक्स ॲक्ट यावा, म्हणून त्याने एक एक्सपर्ट कमिटी फॉर्म केली आणि त्यांना कालबद्ध रीतीने एक इंटरनॅशनल स्टँडर्डचा इन्कम टॅक्स कायदा तुम्ही बनवा अशा सूचना दिल्या. माझ्या आठवणीप्रमाणे 1-2 रिपोर्ट्स पण त्यांनी दिले होते. परंतु झालं काय शेवटी की तो जो नवीन सुधारित कायदा होता तो पूर्णत्वास गेला नाही. अच्छा. आता मोदींची 2 टर्म झाल्या, 3री टर्म आली. आता काहीतरी मोदी टर्मच्या आधी वेगळं करतात, महत्त्वाचं करतात. हे तुमच्या लक्षात असेल. मागच्या टर्मला सुरुवातीला 370 लगेच दोन्ही टर्ममध्ये त्यांनी केलेलं आहे. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्थेपासून सुरुवात केली आणि जो खूप दिवसापासून लोकांची जी डिमांड होती की बाबा हा नवीन कर कायदा यावा, तसं तुम्हाला आठवत असेल जुलैच्या 3ऱ्या आठवड्यात निर्मला सीतारामनजी यांनी जे नवीन सरकारचं पूर्ण बजेट पहिलं सादर केलं, त्यात त्यांनी सुतोवाच केलं होतं आणि असं म्हटलं होतं की 6 महिन्याच्या आत आम्ही नवीन बिल तयार करून संसदेला सादर करू. तो शब्द त्यांनी पाळला. अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर केला. त्या दिवशी त्यांनी सांगितलं की पुढील आठवड्यात आम्ही प्रयत्न करू सादर करण्याचा. पुढील आठवड्यात नाही, त्याच्या पुढच्या आठवड्यात, पण ते केलं आणि ते आता पब्लिक डोमेनमध्ये आहे. अत्यंत सविस्तर उत्तर तुम्ही ह्या माझ्या पहिल्या प्रश्नाचं दिलं. मला दुसरा प्रश्न विचारायचा जो सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे, ज्या करदात्यांच्या मनामध्ये, की हे बिल आणण्याची गरज किंवा जरुरी का भासली? मगाशीच मी उत्तर दिलं होतं त्याचं. क्लिष्ट होता कायदा, त्यामुळे तो अत्यंत साध्या सोप्या क्लिष्ट सगळ्यांसाठीच क्लिष्ट होता. म्हणजे ज्युडिशरीसाठी सुद्धा क्लिष्ट होता. अच्छा. आता तुम्ही जर बघाल तर शेकडो लाखो ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट असतील, एकेका शब्दाचे कीस काढतात, लांब लचक वाक्य असायची आणि त्याचा अर्थ असा निघतो तसा निघतो. मग एखादा शब्द इकडचा तिकडे झाला की त्याचा अर्थ बदलतो. त्यामुळे बेसिकली कोणत्याही कायद्याची भाषा जर सुटसुटीत नसेल तर तो कायदा लोकोपयोगी नसतो, त्रास होतो, लिटिगेशनमध्ये जातो आणि कुठेही त्याला ॲम्बिग्युइटी राहता कामा नये. एनी लेजिस्लेशन विच इज ॲम्बिग्युअस इज ऑफ नो यूज. आणि हे याच्यात बरंच त्यांनी सुधारणा केल्या आहेत असा दावा केला आहे. प्रथमदर्शनी असा वाटतोय की जो दावा केलेला आहे ते प्रत्यक्षात उतरलं आहे. आता परवाच आलाय कायदा, नुकताच परवा मी डाउनलोड केला, अजून पूर्ण सुरुवातही नाही केलेली वाचायला, पण साधारण जे काय हायलाईट्स आहेत त्यावरून मला असं वाटतंय की खूप सुधारणा झालेली आहे याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट याच्यात अशी आहे की लोकांना आहे ना आपलं इन्कम कसं टॅक्स होतं आहे हे कळत नव्हतं. बरोबर. म्हणजे त्याचे आता HRA घ्या, HRAचे 4 एवढे त्याच्यामध्ये ऑप्शन दिले होते. एक्सेस ऑफ 10% ओव्हर, एक्सेस ऑफ रेंट पेड ओव्हर 10% ऑफ सॅलरी,
मेट्रोमध्ये असेल तर 1/5 ऑफ सॅलरी. काय सगळं आता मला माहिती नाही नवीन याच्यात काय केलं आहे त्यांनी, पण इतकं क्लिष्ट करून ठेवलं होतं वर्किंग. नवीन कायद्यात त्यांनी यात बऱ्याच सुधारणा घडवून आणलेल्या आहेत असं मला वाटतंय आणि मला विश्वास आहे तसंच असेल ते. याबद्दल सविस्तर बोलण्यासाठी पुन्हा कधीतरी वेगवेगळ्या हेडखाली आपण प्रोग्राम करावे लागतील की सॅलरी आहे, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आहे, कॅपिटल गेन आहे, बिझनेस इन्कम आहे. अर्थात सामान्य माणसांना या सगळ्या डिटेलमध्ये जाण्यात अर्थ नसतो, पण या प्रत्येक इन्कम हेडशी कोणी ना कोणतरी रिलेटेड असतो. की एखादा समजा सॅलरी रिटायर्ड माणूस असेल पण त्याची 3 घरं असतात, पैकी एक राहत असतो, 2 भाड्याने दिलेले असतात. आता त्याचं मी काय करू? किंवा एखाद्याचा छोटा मोठा बिझनेस असतो प्लस तो नोकरी करत असतो, अशा वेळी मी काय करू? मला नक्की कोणते सेक्शन ॲप्लिकेबल होतील? हल्ली बरेच जण शेअर्समध्ये ट्रान्झॅक्शन करतात ॲडिशनल इन्कम मिळावं म्हणून. दे आर अट्रॅक्टेड बाय कॅपिटल गेन. त्याच्यामध्ये सुद्धा कॅपिटल गेन कोणता, बिझनेस कोणता, याचे पण वेगवेगळे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की एका दिवसात बाय सेल केला की तो बिझनेस होतो. अच्छा, इंट्राडेला तो बिझनेस होतो आणि एकदा होल्ड करून पुन्हा विकलं की तो कॅपिटल गेन होतो. अच्छा, त्या बऱ्याच लोकांना कळत नाही की मला टॅक्स ऑडिट का लागलं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत त्या जुन्या कायद्यात होत्या, नवीन कायद्यातही त्या असतील, पण त्यात मर्यादा त्यांच्या पुढे नेल्या असतील असं मला वाटतंय. हे जे बिल आहे, ह्या बिलाचं कायद्यामध्ये रूपांतर कसं होईल? जे कुठलाही कायदा ज्या पायऱ्या चढत जातो तसंच ते होईल. आत्ता मॉन्सून सेशनच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची सुधारित आवृत्ती म्हणा किंवा जे काही याच्यावरती कोणाच्या सजेशन्स वगैरे असतील ते फायनल अप्रुव्हलसाठी जाईल. आणि माझ्या अंदाजावरने मॉन्सून सेशनच्या एंडला प्रेसिडेन्शियल ॲसेंट मिळेल याला. अच्छा, म्हणजे राष्ट्रपतींची सही होईल आणि तो इन्कम टॅक्स बिलच्या ऐवजी इन्कम टॅक्स ॲक्ट असं आपण समजलं जाईल. 2025 इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 असं त्याचं नाव होईल. इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 त्याचं आयुष्य जेवढं जगायचं होतं तेवढं तो जगला, त्याच्यानंतर तो समाप्त होईल. आणि हा कायदा आणि या कायद्याची सगळी कलमं तरतुदी या 1 एप्रिल 26 पासून देशभर लागू होतील. एक तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, पूर्वीच्या कायद्यामध्ये प्रिव्हियस इयर आणि असेसमेंट इयर या 2 वर्षांच्या संकल्पना सांगितलेल्या होत्या. लोकांना कळायचं नाही मला असेसमेंट इयर म्हणजे काय, प्रिव्हियस इयर म्हणजे काय. आता संबंधच नाही, त्यांना समजणं अपेक्षित पण नव्हतं. पण कसं असतं की असेसमेंट इयर हे प्रिव्हियस इयरच्या पुढचं असतं. याची खरं तर काही गरज नव्हती. मी जेव्हा पहिल्यांदा शिकलो त्यावेळी मला हा प्रश्न पडला की हे असं कशाला आहे, आपलं साधं फिनान्शियल इयर का नाही म्हणत तुम्ही? तर ते त्यांनी याला केलं, फक्त फिनान्शियल इयर न म्हणता त्यांनी त्याला टॅक्स इयर असं म्हटलेलं आहे. सोप्या गोष्टी आता त्यांनी ते सुटसुटीत केलं. खरं त्यांना फिनान्शियल इयर म्हणायला सुद्धा काही हरकत नव्हती, पण सिन्स इट इज रिलेटेड टू इन्कम टॅक्स ऍक्ट म्हणून त्याला त्यांनी टॅक्स इयर अशी संबोधन केलं असावं असं मला वाटतंय. बरोबर, आणि ते काय गैर आहे असंही नाही, असं काय गैर आहे याच्यात नाही. त्यामुळे आता लोकांचं कन्फ्युजन होणार नाही कोणत्या वर्षासाठी. मी त्याला सांगितलं, अरे नेहमी आमची भांडणं व्हायची क्लायंटशी, अरे आम्ही इन्कम टॅक्स बद्दल बोलताना आम्ही असेसमेंट इयर बोलायचो आणि ते प्रिव्हियस इयर समजून नाही. बरोबर, मी त्याला सांगितलं, अरे 22-23ची नोटीस आहे तुला, तर मला 21-22चे रेकॉर्ड्स पाहिजे असेल. तो हे माहिती असून सुद्धा तो 22-23चे रेकॉर्ड पाठवून द्यायचा, मग त्याच्यामध्ये वेळ द्यायचा. आता असं काय नाही, टॅक्स इयर 26-27 म्हणजे 1 एप्रिल 26 ते 31 मार्च 27 विषय संपला. इतकं ते साधं आणि इतकं ते साधारण सोपं आहे. या नवीन जो कायदा आहे या कायद्यामध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत त्याच्या हायलाइट्स, त्यातले ठळक मुद्दे तुम्ही काय सांगाल? ठळक मुद्दे म्हणजे तुम्हाला सांगतो, व्हॉल्यूम आहे ना, व्हॉल्यूम तो कमी केला त्यांनी. अच्छा, हां. मुळात जुन्या कायद्यामध्ये 298 सेक्शन होते. पहिल्यांदा मी जी निगेटिव्ह बाजू आहे ती समजावून सांगतो. बरं, 298 सेक्शन होते. नवीन याच्यात 536 आहेत. त्याला त्यांनी क्लॉजेस असं म्हटलेलं आहे सेक्शनच्या ऐवजी. काय नाही, नाव बदललं आहे फक्त, क्लॉजेस असं म्हटलेलं आहे. फरक एवढा आहे त्याच्यामध्ये की त्याची जी व्याप्ती होती ना शब्दांची ती खूप कमी केली आहे. किती कमी केली आहे म्हणजे सेक्शन जवळपास 60-70% वाढलेले आहेत. शब्द किती कमी झालेत माहिती आहे? जुन्या कायद्यामध्ये 5,10,000 शब्द होते वर्ड काउंट, आता 2,60,000 आहेत. निम्म्यापेक्षा कमी, निम्म्यापेक्षा. याच्यावरून तुम्हाला कल्पना येईल की त्यांनी किती सुटसुटीत केलेलं आहे. अर्थात कायद्याचं असं असतं की एक वाक्य सुद्धा 10 वर्षाचं लिटिगेशन करू शकतं. तेव्हा
असं नाही की 2,60,000 शब्द आले म्हणून लिटिगेशन कमी होईल, होतील त्यांचा असं. प्रयत्न आहे. लिटिगेशन कमी व्हावं यासाठी प्रयत्न आहे. प्रोसिजरल पार्टी ते मी नंतर येतो त्याच्याबद्दल. पण हे जे मला जे आठवलं की 5,10,000 शब्दांचे डायरेक्ट 2,60,000 शब्द. त्याच्यानंतर चॅप्टर्स असायचे. हां. म्हणजे आता डेफिनेशनचा चॅप्टर, नंतर इन्कम ॲक्रुअलचा एक चॅप्टर, या सगळे वेगवेगळे चॅप्टर्स असायचे. त्या चॅप्टर्स 47 होते. ते आता 23 का 25 वरती आलेले आहेत. म्हणजे त्यांनी काय केलं आहे, सिमिलर नेचरचे ज्या प्रोव्हिजन्स आहेत ना त्या एकत्र आणलेल्या आहेत. अच्छा. म्हणजे सुटसुटीत झालेलं आहे. म्हणजे आता तुम्हाला सॅलरी रिलेटेड ज्या प्रोव्हिजन्स इकडे तिकडे विखुरलेल्या होत्या ना त्या आता एकाच चॅप्टरमध्ये त्यांनी आणलेल्या आहेत. एका छताखाली हे केलेलं आहे. दुसरं तुम्हाला सांगतो, तिथे गमतीशीर असा प्रोव्हायझो म्हणून एक शब्द असतो. बरं. प्रोव्हायझो म्हणजे जे कायदा शिकतात ना त्यांना तो प्रोव्हायझो शब्द असा माहिती आहे. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी. ट्रॅव्हलिंग एक्सपेंडिचर शॅल बी डिडक्टेड फ्रॉम दी टोटल इन्कम ऑफ द SSC प्रोव्हायडेड दॅट. प्रोव्हायडेड दॅट म्हणजे या तरतुदी या पुढे जे लिहिले त्या तरतुदी पूर्ण केल्यात तर ठीक आहे. मग त्याच्यामध्ये 1, 2, 3 कंडिशन. प्रोव्हायडेड फर्दर दॅट. अच्छा. म्हणजे ते अपुरं होतं की काय हे पुढे आलं. प्रोव्हायडेड फर्दर दॅट असे ते सगळे प्रोव्हायझो असायचे. याला प्रोव्हायझो म्हणतात. आता प्रोव्हायझो आहेत ना हे 1600 प्रोव्हायझो उडवून टाकलेले आहेत बर. नवीन सेक्शनमध्ये. किती सुटसुटीत. सुटसुटीत करण्याकडेच उद्देश आहे. म्हणजे आपल्या भाजपच्या आहेत म्हणून कौतुक नाही करत. ते हे जे आकडेवारी दिले ना त्यावरून प्रथमदर्शनी असं वाटतंय की हा ॲक्ट सुटसुटीत आहे. टेस्ट ऑफ द पुडिंग लाईज इन इट्स इटिंग म्हणतात ना तसे ज्यावेळी याच्यातनं पहिले लिटिगेशन्स वगैरे येतील साधारण 3-4 वर्षानंतर तुम्हाला हा किती इफेक्टिव्हली बदल झाला आहे तो हे दिसेल. लगेच ते आता अजून एक तुम्हाला सांगतो काय याच्यामध्ये बदल झालेला आहे ते. पूर्वी कसं होतं की टॅक्स स्लॅब म्हणा किंवा वेगवेगळे फॉर्म्युले म्हणा हे सगळं आहे ना तिथे डिस्क्रिप्शन दिलं जायचं. मग ते तुम्हाला त्रास व्हायचा त्या सगळ्याचा नक्की कसं करायचं. यावेळी त्यांनी शेड्यूल्स आणि टेबल्स दिलेली आहेत. बर. आणि ती भरपूर आहेत. म्हणजे तुम्हाला ते आता इन्कम एक्झम्पशन सेक्शन 10 होता जुन्या कायद्याचा. सेक्शन 10 मध्ये वेगवेगळी लिस्ट होती की या हेड्स खालचं इन्कम टॅक्सेबल नाही. मग ते प्रत्येक असं वाचत जा. आता त्यांनी काय केलं इन्कम एक्झम्पशनचं एक टेबल टाकून दिलं आहे. टेबल म्हणजे कसं आहे सामान्य माणसाचा दृष्टिकोन सांगतो मी तुम्हाला शब्दबंबाळ पॅराग्राफ वाचण्यापेक्षा तुम्हाला एक चार्ट काढून दिला ना हे तुम्ही फटाफट पडत म्हणजे रिडेबल होतं ते. बरोबर. आणि रिडेबल झालं की अंडरस्टँडेबल लवकर होतं. कारण कसं होतं मोठा पॅराग्राफ वाचताना सुरुवात कुठे केली होती तो संदर्भ डोक्यात ठेवून शेवट त्याचा अर्थ लावायचा असतो. ते सुसंगत जर वाचलं नाही तर तुम्ही गोंधळताच. बरोबर. म्हणून त्यांनी वाक्य छोटी छोटी केली आणि छोटी छोटी करताना कात्री पण लावली. अच्छा. जे नको आहे ते काढूनच टाकलं त्यांनी. आणि म्हणून तर ते 5,10,000 शब्दांचे 2,60,000 झाले. असं ते त्यातले ठळक बदल आपल्याला आता म्हणता येतील. कळेल म्हणजे आता काय काय आहेत ते. दुसरं एक तुम्हाला सांगायचं होतं की नवीन पद्धत जी डिफॉल्ट रिजाईम असं ज्याला म्हणतात की तुम्हाला नवीन कायद्याप्रमाणेच तुमचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे टॅक्स भरायचा आहे. जुन्या कायद्याप्रमाणे सुद्धा तुम्हाला तो वर्कआउट करता येणार आहे. सगळ्यांचा जो समज होता की जुनी पद्धत रद्द केली जाईल ती तशी रद्द झालेली नाही. मला हा तुम्हाला प्रश्न विचारायचा बरोबर. मला अँटिसिपेट होता तो प्रश्न की तो पुढे त्यांनी कंटिन्यू ठेवलेला आहे. किती वर्ष राहील मला माहिती नाही. माझ्या मते हे अशा लोकांसाठी आहे की अजूनही काही असे SSCs आहेत ज्यांचं इन्कम जुन्या पद्धतीप्रमाणे कॅल्क्युलेट केलं तर टॅक्स कमी येईल. बरं. ती एक रेंज असेल विशेष. अच्छा. त्यामध्ये ते बसत असेल ना. आता प्रत्येक माणसाचं इन्कम दोन्ही पद्धतीप्रमाणे ॲसेस केलं तर टॅक्स वेगवेगळा येतो. बरोबर. आणि तुम्हाला जे बेनिफिशियल आहे ते मला असेलच असं नाही. त्यामुळे प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. त्याचा बेसिक जो अधिकार आहे तो अबाधित ठेवलेला आहे जुन्या पद्धतीने. फक्त याच्यात काय केलंय तो पूर्वी 80C हा अगदी लहान मुलाला पण पाठ होता. तर आता तो 80C नसून माझ्या मते 123 ते 154 हे जे 30 क्लॉजेस आहेत ना या 30 क्लॉजेसमध्ये या सगळ्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत.
आणि छोट्या छोट्या वाक्यांमध्ये हे तुम्हाला सगळं समजावून सांगितलेलं आहे. पण ज्यांना नवीन पद्धतीप्रमाणे फायदा होतोय त्या लोकांनी हे क्लॉजेस वाचायची पण आहे. अच्छा. कारण त्यांना ते मिळणारच नाही आहे, पण ते काढून टाकलं असं नाही केलेलं त्यांनी. मला तुम्हाला पुढचा असा प्रश्न विचारायचा आहे की ATC ह्या ज्या सवलती आहेत मिळणाऱ्या त्या ह्याच्यात आहेत. आता तेच सांगितलं ना, सगळ्या सवलती आहेत, काहीही काढलेलं नाही आहे. आता कुठलाही बदल केलेला त्या वेगवेगळ्या क्लॉजेसमध्ये त्या केलेल्या आहेत. पूर्वी कसं असायचं, सेक्शन ATC 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता ते ATC न आता नंतर 123 क्लॉज 123 क्लॉज 124 क्लॉज 125 असं ते केलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही ते वाचलत ना की तुम्हाला, पण मला खात्री आहे जवळपास 80% लोक यावर्षी नवीन याच्याप्रमाणे हे भरतील. प्रॉब्लेम कोणाचा आहे माहिती आहे का, ज्यांनी पॉलिसीच्या कमिटमेंट घेतलेल्या आहेत, मोठे मोठे मेडिक्लेम्स घेतलेले आहेत. लोकांचं काय होतं की त्यांनी लॉंग कमिटमेंट घेतलेल्या आहेत 10 वर्षाच्या. मला पर्सनली विचाराल तर एक इन्शुरन्स सोडल्यास कोणतीही फिनान्शियल कमिटमेंट 3 ते 5 वर्षाच्या पलीकडे असता कामा नये. अच्छा. कारण त्या अर्थव्यवस्थेचा नूर पालटून जातो, तो 2 वर्षात पालटतो किंवा 5, पण 5 वर्षानंतर आपल्या इन्व्हेस्टमेंटचा रिव्ह्यू घ्यावा असं कॉमन सेन्स सांगतो. त्यामुळे ज्यांनी 10 वर्षाच्या 15 वर्षाच्या मोठमोठ्या पॉलिसीज घेतल्या आहेत त्यांना मात्र आता आपल्याला फसवल्यासारखं होत असेल. अच्छा. किंवा आम्ही एवढी इन्व्हेस्टमेंटची कमिटमेंट घेतली आणि सरकारने टॅक्सचे बेनिफिट काढून टाकले. पण एक आहे त्याच्यामध्ये, तुम्ही ते घेतलेत ना बेनिफिट आणि टॅक्स कॅल्क्युलेट केलात तरी त्यांनी दरच इतके कमी केलेले आहेत की तुम्हाला नवीन फायदाच. मग अशा वेळी काय होतं, मग माझा कॅश फ्लो गेला, मी ते कशाला घेतलं, आधी माहीत असतं तर मी ही कमिटमेंट घेतली नसती. तिथेच ते लॉजिक येतं की इन्व्हेस्टमेंट आणि टॅक्सेशन हे डिलिंक करणं महत्त्वाचं होतं, ते केलेलं आहे त्यांनी. ओके. अगदी शेवटचा प्रश्न मी तुम्हाला या मुलाखतीच्या उत्तरार्धामध्ये विचारतो, जो सर्वसामान्यांच्या मनात आहे. करदात्यांचा नेमका काय फायदा झाला? करदात्यांचा नक्की काय फायदा झाला? करदाते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. 1ही रुपया टॅक्स न भरणारा, जो थोडाफार टॅक्स भरणारा, आणि असा करदाता ज्याचा इन्कमचा जो प्रकार असतो ना तो लिटिगेशनमध्ये सापडण्याची शक्यता असते. म्हणजे प्रॉपर्टी डिलिंग्स केलीत किंवा शेअर मार्केटच्या ट्रान्झॅक्शन्स केल्यात किंवा अकाउंटमध्ये भरपूर पैसे भरलेत, त्याचं काही एक्सप्लेनेशन देता नाही आलं, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. आता याच्यात टॅक्स पेयर्स चार्टर म्हणून एक कन्सेप्ट याच्यामध्ये दिलेली आहे की डिपार्टमेंटची काय जबाबदारी आणि करदात्याची काय जबाबदारी हे डॉक्युमेंट करून ठेवलेलं आहे त्यांनी, फिक्स केलेलं आहे. तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते तुम्ही केलं तर त्यांना जे सांगितलेलं आहे तेवढंच ते करतील. असेसमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन आणि रेफरन्स टू ज्युडिशरी याच्यामध्ये खूप सुटसुटीतपणा आला आहे. त्याच्या ज्या मर्यादा ज्या आहेत की अमुक लाखाच्या वरती जायचं नाही, केस फाईल करायची नाही, अशा पद्धतीने तुम्हाला आठवत असेल की हे बजेट सादर करताना ट्रस्ट फर्स्ट स्क्रुटिनाइज लेटर हे जे ब्रीदवाक्य होतं ना अर्थमंत्र्यांचं, त्याचं पुरेपूर प्रतिबिंब या टॅक्स बिलमध्ये आलेलं आहे. आणि यामुळे होणारे काय की आता तुम्हाला अनुभव असेलच, रिफंड आता काही काहींचं तर मला किस्सा माहिती आहे. म्हणजे मी फेसबुकवरती एक पोस्ट टाकली होती, त्याच्यात एकाने कॉमेंट टाकली होती की त्यांनी रिटर्न फाईल केलं, खाली उतरला आणि त्यांनी उबर बुक केली होती. ती बुक करण्याच्या त्या कार नंबर येण्याच्या त्याला तुझा असेसमेंट झाल्याचा मेसेज आला होता. म्हणजे किती फास्ट होतं. अर्थात काही काही जण असे आहेत ज्यांना महिन्याने आले, 6 महिन्याने आले, 1 वर्षाने आले, पण प्रोसिजर इतकी फास्ट झाली. रिफंड तुम्हाला काहीही न करता तुमचा रिफंड ताब्यात येतो. नाहीतर पूर्वी मला आठवतं खेटे घालावे लागायचे, ते सगळं कमी झालं. तुम्हाला स्क्रुटिनीच्या केसेस बंद झाल्या आहे ना, कारण सरकारचा तुमच्यावर विश्वास आहे. याचा दुसरा कारण असं आहे की सरकार विश्वास उगाचच ठेवत नाही. सरकारने त्यांचं सॉफ्टवेअर एवढं एक्झॉस्टिव्ह केलेलं आहे, डाटा कलेक्शनचं जे सॉफ्टवेअर आहे, तुम्ही काय करताय ना हे सगळं त्यांना माहिती असतं. आणि कोण प्रामाणिक आहे कोण अप्रामाणिक आहे ते एक बटन दाबल्यावर त्यांना कळतं. 1 क्लिक.
त्याच्यात त्यांनी आणखी एक तुम्हाला बेनिफिट दिला आहे, जो मी सांगतो, जो फार लोकांना लागू पडत नाही. पण तुमचं काही रिटर्नमध्ये चुकलं असेल लिहायचं, अनवधानाने म्हणा, मुद्दामून म्हणा, मिस्टेक झाली असेल, तर तुम्ही रिवाईज रिटर्न 4 वर्षापर्यंत आता फाईल करू शकता. पूर्वी फक्त 2 वर्षापर्यंत. म्हणजे ते सुद्धा बेनिफिट दिलेलं आहे. म्हणजे काही काही सिनियर सिटीजन नसतात, इथे नसतात, त्यांचं इथे काय व्यवहार झालेले असतात, राहून जातं, माहिती नसतं याच्यामध्ये आपल्याला टॅक्स इम्प्लिकेशन आहे. या सगळ्या गोष्टींमुळे जो त्रास होतो ना, तो त्रास करदात्याला त्रास खूप कमी व्हावा अशा पद्धतीने टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशन असेल, हा खरा या नवीन बिलाचा बेनिफिट टॅक्सपेअरला होणार आहे. जो स्लॅबमध्ये होणार आहे तर होणार आहे, स्लॅबचा आणि या बिलाचा काही संबंध नाही. या स्लॅब पुढच्या वर्षी बदलू पण शकतात, बदलतील, आणखीन 2 वर्षांनी बदलतील, त्या बदलतच राहणार. बेसिकली या कायद्याअंतर्गत त्यांनी सुटसुटीतपणा आणला, शब्द सोपे ठेवले. तुम्हाला सामान्य माणसालाही कळेल. म्हणजे सीएनी फोन केल्यानंतर सारखं एक्सप्लेन करावं लागतं, तर म्हणतात अरे हे चॅप्टर उघडून बघ, तुलाच कळेल. बरेच वेळा काही आता लोक जास्त स्मार्ट असतात, ते स्वतःच ते वाचून आम्हाला फोन करतात, हां हे असं असं आहे, त्याचं मला काय बेनिफिट होईल वगैरे. म्हणजे त्यांचं या बाबतीतचं एज्युकेशन ऑलरेडी वाढायला लागलं होतं. या नवीन टेबल फॉर्मॅटमुळे ते आणखीन वाढतील. म्हणजे साक्षरता म्हणतात ना, कर साक्षरता, ही वाढीला लागेल आणि ते देशासाठी खूप चांगलं आहे. देशाचा नागरिक सुशिक्षित व्हायला पाहिजे, पण तो सगळ्या बाबतीत व्हायला पाहिजे. आणि इन्कम टॅक्स, आता इन्कम टॅक्स तुम्हाला माहिती असेल की इन्कम टॅक्सचं कलेक्शन कितीतरी लाख कोटी आहे. म्हणजे आता इंडिव्हिज्युअल इन्कम टॅक्स हॅज क्रॉस्ड कॉर्पोरेट इन्कम टॅक्स. यापूर्वी आपण कंपन्या जास्त टॅक्स देतात, आता इंडिव्हिज्युअल इन्कम टॅक्स जास्त होता. हे जवळपास 2 लाख कोटी रुपयाचा डिफरन्स रिवाइज एस्टिमेटमध्येच आहे 23-24च्या. 2 लाख कोटीपेक्षा जास्त टॅक्स इंडिव्हिज्युअल भरलेला आहे. इंडिव्हिज्युअल भरला आहे 23-24 नाही, 24-25. पण याचा अर्थ असा आहे की जर हा व्यक्तिसमूह, समाज सरकारच्या तिजोरीत भर टाकत असेल तर त्याला रिलीफ मिळेल अशा पद्धतीने सरकारने काहीतरी करणं आवश्यक होतं. त्यांनी 2 प्रकारे केलं. बजेटमध्ये तुम्हाला 12 लाखापर्यंत इतकं करमुक्त केलं आणि सहज सोपा सुटसुटीत असं इन्कम टॅक्सचं बिल आणलं आहे. ते लवकरच कायद्यात परिवर्तित होऊन आपण 1 एप्रिल 2026-27 या टॅक्स इयरपासून आपण सगळे आपले रिटर्न्स भरायला लागू. खूप खूप धन्यवाद देवधर साहेब, आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आज वेळ दिलात आणि न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये येऊन आम्हाला सगळ्या श्रोत्यांना हा जो हे जे नवीन बिल निर्मला सीतारामन यांनी मांडलं त्याबद्दलचा सगळा अर्थ स्पष्ट करून सांगितलात. आणि तुम्ही मगाशी म्हणालात की आपण याशिवाय वेगळ्या वेगळ्या विषयांवरती सुद्धा बोलू, तर लवकरच आपण तशी मला सांगावं असं वाटतं की सॅलरी, कॅपिटल गेन या 2 गोष्टीबद्दल लोकांना खूप इंटरेस्ट असेल. बरोबर, असतोच. कारण घडबार म्हणजे काय, ज्याची 2-3 घरं आहेत त्यांना त्याच्यात इंटरेस्ट. बरोबर. पण जनरली आणि बिझनेसमन असतात, पण बिझनेसमनचा खूप क्रिटिकल आहे. सामान्य वाचकांना त्याच्यात फार इंटरेस्ट नसेल. वाटलं तर आपण त्याचं पण घेऊ, पण पगारदार व्यक्ती आणि कॅपिटल गेन किंवा व्याजावरती ज्यांचं उत्पन्न आहे अशा लोकांबाबत आपण लवकरच तुम्ही तो वेळ द्याल आणि आपण ती मुलाखत जरूर करू. नक्की. धन्यवाद. धन्यवाद.